राज्य हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या 15 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचा आज उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला। अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूर संघाने मुंबई संघाचा 29-24 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं आहे। मुंबई संघाला उपविजेते पदावरती समाधान मानावं लागलंय, तर धुळे संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे। उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात मुंबई संघाने धुळे संघावरती 13 गोलांच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला। दुसऱ्या उपांत्य फेरीत कोल्हापूरने नागपूर संघाचा 5 गोलांच्या फरकाने पराभव करून अंतिम फेरी गाठली। अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला। दोन्ही संघांनी आक्रमक आणि वेगवान खेळाचं प्रदर्शन केलं, मात्र निर्णायक क्षणी सरस कामगिरी करत कोल्हापूर संघाने 29-34 अशा फरकाने विजय मिळवून राज्य अजिंक्यपदावरती आपलं नाव कोरलं। अंतिम सामन्यात मुंबईकडून वेद याने 8 गोल तर प्रथम याने 6 गोल करत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले, मात्र कोल्हापूरकडून शिवराज पाटील आणि करण कोरगडे यांनी प्रत्येकी 8 गोलांची नोंद केली, तर पृथ्वीराज पाटील याने 5 गोल करत संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला। तृतीय क्रमांकाच्या सामन्यात धुळे संघाने नागपूरवरती मात करत तिसरं स्थान पटकावलं। धुळेकडून हिमांशू याने तब्बल 16 गोल आणि अथर्व याने 9 गोल केले। नागपूरकडून शाक्य याने 10 गोल तर अथर्व याने 5 गोलांची नोंद केली। पारितोषिक वितरण सोहळा स्पर्धेचे मुख्य आयोजक उद्योजक अजिंक्य सावे यांच्या हस्ते संपन्न झाला। अध्यक्षस्थानी राज्य हँडबॉल संघटनेचे सहसचिव पंकज भारसाकळे, यावेळी व्यासपीठावरती पंच समितीचे प्रमुख मिलिंद शिंदे, जिल्हा सचिव डॉक्टर सत्यजित पगारे, मनीषा पाटील, डॉक्टर रंजन बडवणे उपस्थित होते। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे डॉक्टर सचिन पगारे, संजय सातदिवे, डॉक्टर मीनाक्षी मुलियार, डॉक्टर उज्ज्वला सातदिवे, श्रीकांत शिंदे तसेच इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आपल्याला ही स्पर्धा आयोजनासाठी मोठी मदत केली आणि ते पूर्ण वेळ आपल्या बरोबर होते असे आपल्या महाराष्ट्र हँडबॉल संघटनेचे स्टेअरिंग कमिटीचे चेअरमन उद्योजक अजिंक्य सावेजी, त्याचबरोबर ज्यांनी स्पर्धा पार पाडण्यामध्ये मोलाचं काम केलं असे टेक्निकल कमिटीचे चेअरमन आणि राज्य हँडबॉल संघटनेचे सहसचिव मिलिंद शिंदे सर, ह्या आयोजन समितीचे सचिव डॉक्टर सत्यजित पगारे सर, त्याचबरोबर जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि मी आपल्याला एवढं सांगतो की जेव्हा जेव्हा जी काही जबाबदारी संभाजीनगर जिल्ह्याला आपण देणार, तर आपण राज्य संघटना म्हणून सर्व मिळून एक चांगली स्पर्धा करूया। सावे साहेब व्यस्त असल्यामुळे आज आपल्या बरोबर येऊ शकले नाही, पण सावे साहेबांचा आशीर्वाद आणि सहकार्य नेहमीच आपल्याला आहे, म्हणून पुढच्या सर्व गोष्टीला आपली एक चांगली ओळख हँडबॉल संघटनेची महाराष्ट्रात होणार आहे। आणि निश्चितच येणाऱ्या काळात ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्या महाराष्ट्रातून हँडबॉलचे खेळाडू प्रतिनिधित्व करतील असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व मान्यवर आणि माझे मित्र, खरोखर ही आपली हँडबॉलची स्पर्धा अंडर 15 बॉईजची राज्यस्तरीय स्पर्धा खूप चांगल्या परीने पार पडली आणि मी आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो। विनर्सचं पण अभिनंदन आणि बाकी टीम्सना पण भरपूर शिकायला मिळालं याचं मला कॉन्फिडन्स आहे आणि मी स्वतः भरपूर गोष्टी मला समजायला मिळाल्या, मला शिकायला मिळाल्या आणि व्यक्तिगत साहेबांच्या साहेबांच्या तर्फे आणि जोशी साहेबांच्या तर्फे मी नक्की आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हँडबॉल हा स्पोर्ट महाराष्ट्रात अजून जास्तीत जास्त पुढे नेण्यासाठी आपण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असू दे, पंकज भाऊच्या माध्यमातून आपण ऑलरेडी पंचांची आणि कोचेस साठी जे काही नियोजन करायचं ते आपण ऑलरेडी केलेलं आहे, कमिट केलेलं आहे, डिक्लेअर पण केलेलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये पण आपण काय करू शकतो, अकोमोडेशन फॅसिलिटीजमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो याच्यावर पण आपण नक्की काम करू। आणि आय थिंक विनर्स थोडे उत्सुक झालेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही, पण खरोखर सर्व ऑफिशियल्सचं, सर्व ऑर्गनायझर्सचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।